हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आज ब्लॉग बनवायचं कारण असंच शॉपिंगला चाललो आहे. माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न आहे. आत्याच्या मुलाचं लग्न म्हटल्यावर त्या भावाचं लग्न आहे, त्यामुळे आज मी चाललो शॉपिंगला. तर मग म्हटलं आता तुम्ही एवढं प्रेम देतायच आहे, तुम्ही एवढं ब्लॉग माझे बघताय, तर म्हटलं हा पण ब्लॉग बनवू. आणि भावाचं लग्न आहे म्हटल्यावर शॉपिंग तर व्हायलाच पाहिजे, कारण की आत्याचा मुलगा म्हटल्यावर आत्याचा मुलगा आणि मामाचा मुलगा म्हटल्यावर हे भाव कमी आणि मित्र जास्त असतात, त्यामुळे त्यांचं आपल्याला पटतं, आपण जे बोलतो ते त्यांना पटतं. त्यामुळे मग आज ब्लॉगची सुरुवात आहे. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. जे ह्याच्या आधीचे मी ब्लॉग टाकले, गोव्याचा ब्लॉग टाकला, अजून काही ब्लॉग टाकले, त्याला तुम्ही भरपूर प्रेम दिलं, त्यामुळे थँक्यू सो मच. असंच प्रेम देत राहा, असेच ब्लॉग मी टाकत राहीन माझ्या चॅनलला, त्यामुळे थँक्यू सो मच ऑल. त्यामुळे हा ब्लॉग बघू आपण. तर इथनं चाललो आहे मी CSTला जाऊन मग आपण ठरवू मग काय, कुठे जायचं, काय करायचं, कसं शॉपिंग करायचं. मी एकटाच आहे, कारण की कोण आहे नाही, तर मग एकटाच फिरायला मजा आहे. कोणाची किटकिट नाही, काय नाही. आपण आपला उठायचं, निघायचं, आपल्याला जे वाटेल ते आपण करायचं. त्यामुळे चला. मागच्या वेळेला तिकीट काढलं नव्हतं, तुम्हाला माहीत आहे, त्यामुळे आत्ता मी तिकीट काढलेलं आहे. मग आता काही टेन्शन नाही. एसीने पकडतो का पोलिसांनी पकडतो, आपण नाही भियत, कारण की आपल्याकडे आता तिकीट आहे, त्यामुळे नो टेन्शन. चलो, ट्रेन येते, वाट बघतोय ट्रेनची. पण आज संडे असून पण भरपूर गर्दी आहे, कारण की आज काहीतरी नेटची एक्झाम आहे मुलांची, त्यामुळे आज मेगा ब्लॉग वगैरे नाही आहे असं कळलं आहे. बघू आता, कारण की जेव्हा मी संडेला बाहेर पडायचो तेव्हा मेगा ब्लॉगमुळे ट्रेन कॅन्सल व्हायचे, ट्रेनच नाही यायचे, त्यामुळे मग कंटाळा यायचा. पण आज बहुतेक मेगा ब्लॉग नाही आहे. बघू, मेगा ब्लॉग नसेल तर चांगलंच आहे, असेल तर मग नो ऑप्शन, त्यांच्या मर्जीने चालायचं, आता काय करायचं. पण शक्यतो नसावं मेगा ब्लॉग. फायनली मी आता उतरलो आहे 9 नंबर प्लॅटफॉर्म. त्यामुळे आज काय आपण कुठल्याही ब्रिजवरनं जाऊ शकतो, कारण की आज आपल्याकडं तिकीट आहे. आता आपण कुठल्याही ब्रिजवरनं जातो. काशीच्या ब्रिजवरनं जायला पाहिजे असं नाही, पण आज नेमकं TC आपल्याला पकडणार आहे, कारण की आपल्याकडं तिकीट आहे ना. आज आपल्याला तिकीट नाही, तरी पण मी असा तोंड करतो तसं की माझी तिकीट बघू आहे. आणि मी काशीच्या ब्रिजवरनं आलो, मला TCच नाही भेटले. मी एवढं तोंड असा बारीक करून आलो की मला TCनी पकडलं तर मी सांगेन की माझ्याकडं तिकीट नाही म्हणून, पण TCच नाही भेटले. याने असंच होतं, जेव्हा आपल्याकडे तिकीट असतं तेव्हा आपल्याला TC पकडत नाही, आणि जेव्हा आपल्याकडे तिकीट नसतं तेव्हाच नेमके TC पकडतात. नाईन्साफी आहे. मी नाही परत प्रवास करणार ट्रेननी. आणि आता आलेली आहे CST फास्ट. बघावा तेव्हा गर्दी ह्या ट्रेनला. पण आम्ही प्रवास करायचा का नाही, कंटाळा येतो यार या गर्दीत ना प्रवास करायला. त्या चिक त्यात हा ऊन, आणि हा एक नंबर क्लायमेट आहे, ऊन नाही जास्त, त्यामुळे मजा आहे. आज काय मजा येणार आहे शॉपिंग करायला पण आणि फिरायला पण. अरे ऊन आला, राहू दे, बाय. ट्रेन थांबली आमची. बहुतेक टायर पंक्चर झाला आहे, की आता मॅकॅनिक वगैरे उतरले, टायरचा पंक्चर वगैरे काढतील, मग आम्ही निघू. काटा गेला, टायरमध्ये काटा गेला. मैंने उसको इतना देखा जितना देखा जा सकता था. तेच काढायचा प्रयत्न चालू आहे. ते निघालं का आम्ही निघतो. बाय. टायरमध्ये काटा गेलेला, तो या 2 लोकांनी काढला, या माणसाने 2, हे बघा, त्यांनी आमच्या टायरमधला काटा काढला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला आता मी उतरलो.
आता जरा काहीतरी खातो पितो, मग एक मापी शॉपिंगला चालू करतो. आजचा क्लायमेट लय भारी आहे, एकदम शांत, ऊन नाही काय नाही. पण असं जर क्लायमेट असेल तर मी दिवसभर फिरू शकतो, पण ऊन असेल तर मग कंटाळा येतो. मग आजचं वातावरण लय भारी आहे. AC आहेत बघा, मलाच पकडलं नाही, बाकी सगळ्यांना पकडलं. आणि तिकीट आहे ना माझ्याकडे. काय यार फालतूगिरी आहे. सेम ड्रॉइंग काढले, भारी ना. असले एक एक कलाकार आहेत आपल्या मुंबईमध्ये. ते सुंदर सुंदर त्यांनी ड्रॉइंग काढलेलं मस्त हुबेहूब एकदम. जेव्हा मी कधी CSTला येतो तेव्हा मी नेहमी इथे बर्गर खाऊन मग पुढे जातो. त्यांचं काहीतरी हरवलं आहे म्हणून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. इंग्रज असो नाही तर मग मराठी असो, थोडी झाट कधी कमीपणा घेत नाही, ती त्याचा डोका चावते. प्रत्येक कपलमध्ये भांडणं असतातच. फायनली आलेलं आहे, आता मी खातो मग निघतो. तोपर्यंत बाय. पेट पूजा तर झालेली आहे. आता इथनं टॅक्सी वगैरे बघतो. आपल्याला जायचं आहे मस्जिद बंदरला. बघू इथं जर टॅक्सी भेटली तर डायरेक्ट मस्जिद बंदर, नाही तर मग परत मग इथं ट्रेन पकडून मग मस्जिद बंदरला. चलो मस्जिद बंदर स्टेशनला उतरलो आहे आता वेस्ट साईडला आपण आता खाली उतरतो आहे. आपल्याला जो फॅब्रिक पाहिजे तो आता एक दुकान आहे इथे, चेक करू आपल्याला जो फॅब्रिक पाहिजे तो इकडे भेटतो आहे काय. तर मग इथे नाही भेटलं तर मग दुसरीकडे चेक करायला लागेल. चलो. आणि आता आपण आलेलो आहोत त्या शॉपमध्ये. इकडे सगळे असे फॅब्रिक, जो तुम्हाला जो पाहिजे त्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला कापड भेटेल, फॅब्रिक भेटेल. आणि ह्या एरियाचं नाव आहे मुसाफिर खाना. आता आपण बघू, इकडे मागे पण आहेत चांगले चांगले. आपण बघू आपल्याला जसं पाहिजे तसं फॅब्रिक भेटतं आहे काय. तर मग चला. आणि लेडीजचे पण असे खूप खूप छान छान असे इकडे ड्रेस आहेत, कापड आहेत. ड्रेस नाही, रेडीमेड ड्रेस नाहीत, कापड आहेत. खूप छान छान असे कापड आहेत बघा. इकडे जेंट्सचे आहेत, कुर्त्याचे किंवा शर्ट पीस, पॅन्ट पीस भेटतं का? पॅन्ट पीस, शर्ट पीस. आणि हे कुर्त्याचे कापड आहेत. आणि शिवून पण तुम्ही देणार की शिवून भेटेल? शिवून नाही, फक्त कापड भेटेल, मग आपण शिवायला टाकू शकतो. लेडीज पण आहे, लेडीजचे पण फॅब्रिक आहे इथे. आपल्याला जसं पाहिजे तो कापड आहे का यांच्याकडे एकदा चेक करू. लय मार्केट फिरलो, प्रत्येक दुकानात विचारलं, पण आपल्याला जो फॅब्रिक पाहिजे तोच फॅब्रिक नेमका भेटत नाही इथे. बघू आता, तो नाही भेटला तर मग दुसरं काहीतरी ट्राय करायला. पण खूप भारी भारी असे कापड आहेत इथं. तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारचे कापड आहेत. आणि खूप व्हरायटी आहे तिकडे बघायला. प्रत्येक दुकानात वेगवेगळे व्हरायटी आहेत, त्यामुळे नक्की ट्राय करा. मस्जिद बंदरपासून एक 10-15 मिनटाच्या रस्त्यावरच आहे, 10-15 मिनटाचा रस्ता आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. फायनली एक शॉप भेटलेला आहे. आणि मला जसं फॅब्रिक पाहिजे होता तसं फॅब्रिक काय भेटत नाही इथे, कुठेच नाही. त्यामुळे आता ब्लॅकमध्ये बघितलं आहे. आता बघू, आता शिवण्यावर आता शिवायला टाकायला लागेल. कसं शिव. शॉपचं नाव आहे मदिना आर्केट शॉपचं नाव आहे. त्या शॉपमध्ये मला एक चांगला कापड भेटलं आहे. खूप भारी भारी व्हरायटी आहेत, पण मला जसं पाहिजे तसं तर नाही भेटत आहे. त्यामुळे मी आता हा चॉईस केला आहे. तर आता बघू कसं शिवायला लागतं आणि कसं काय. त्यामुळे फायनली भेटला. एवढं कधीपासून शोधतोय तर कुठेच काय भेटत नाही. फायनली आता भेटला. आता बघू अजून काय काय याच्यावरती काय काय घ्यायचं आहे. हा कापड मी आत्ता बघितलं आहे, खूप भारी कापड आहे. आणि बघा, खूप भारी भारी व्हरायटी तुम्हाला इथं पाहायला भेटतील. तुमचं वेडिंग असू दे, संगीत असू दे, ब्लेझर, कुर्ती, शर्ट पीस, पॅन्ट पीस, सगळ्या व्हरायटीचे, सगळ्या प्रकारचे तुम्हाला कापड इकडे बघायला भेटतील. हे मस्जिद बंदरवरून 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर मोहम्मद अली रोड आहे. मोहम्मद अली रोडवरती
तुमच्या शॉपचं नाव काय? मदीना आर्केड. मदीना आर्केड. मदीना आर्केडमध्ये हे तुम्हाला एवढ्या व्हरायटी आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते कापड भेटेल, जे पाहिजे ते. शर्ट पीस, पॅन्ट पीस, कुर्ता, ब्लेझर वगैरे आणि खूप भारी भारी व्हरायटी आहेत. आणि ते तिकडे बसलेत ते मालक आहेत, खूप छान मालक आहेत. आम्हाला त्यांनी पाण्याची बॉटल आणून दिली, आम्हाला ताण लागलेला म्हणून. त्यामुळे माणसं पण चांगली आहेत. कधी आलात तर चांगलं भेट द्या ह्या शॉपला. हे शॉप आहे आणि भारी भारी अशी व्हरायटी इथं बघायला भेटते. बघा, तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारचे तुम्हाला कापड बघायला भेटतील. त्यामुळे नक्की विजिट करा या शॉपमध्ये आणि तुम्हाला चांगल्या रिजनेबल रेटमध्ये देतील. फायनली शॉपिंग झालेली आहे. मला पाहिजे तसा कलर पण भेटलेला आहे आणि मला पाहिजे तसा कापड पण भेटलेला आहे. आता फक्त शिवायला कुठं टाकायचं, काय टाकायचं तो एक प्रॉब्लेम आहे. खूप भारी असा शॉप आहे, नक्की विजिट करा. काही फंक्शन वगैरे असेल किंवा काही कार्यक्रम वगैरे असेल तर नक्की विजिट करा. आता शॉपिंग तर झालेली आहे. भारी होते, म्हणजे जे पण होते माणसं खूप चांगले होते. म्हणजे असं काही त्यांच्या मनात काय नाही, त्यांच्याकडनं आपण शॉपिंग केलेली आहे. शक्यतो मला टाळायचं होतं, आता ठीक आहे, आवडला. कारण की आता संडेला बहुतेक दुकान इकडे बंद असतात, पण योगायोगाने हे आपल्याला चालू भेटले. त्यामुळे शॉपिंग तर झालेली आहे आपली. आता कुठे शिवायचं कुठे हे आपल्याला बघायला लागेल. आणि आता ह्या आपण जो कापड घेतलेला आहे कुर्त्याचा, त्याच्यावरती मला ओढणी बघायची. एक आपण वेगळ्या पद्धतीचं आपण ट्राय करतो आहे. तर आता ते बघू आपल्याला कुठं. भुलेश्वर मार्केटला आता जायचं आहे, कारण की भुलेश्वर मार्केटमध्ये भेटेल असं सांगितलं. तर आपण इथून डायरेक्ट भुलेश्वर मार्केटला जाऊ. आता या भुलेश्वर मार्केटला आहे. तर हे काका आहेत, त्यांचं हे चष्म्याचं दुकान आहे. आता मी जे आजोबा दाखवले त्यांचे तुम्ही चष्मा बघायला गेलो होतो. तर त्यांना बोललो की दादा आजोबा मी तुम्हाला आहे ना 20 रुपये करतो, मला 20 रुपये तुम्ही कॅश द्या. कारण की तिथे एक हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये पाण्याची बॉटल आणायला गेलो तर ते बोलतात की कॅश, फक्त कॅश, ओनली कॅश, जीपे आणि फोनपे नाही चालणार. तर त्या आजोबांना बोललो की मी तुम्हाला जीपे करतो 20 रुपये, तुम्ही मला कॅश द्याल का? तर ते आजोबा बोलले की एक काम करा, तुम्ही इथं थांबा, मी तुमच्यासाठी घेऊन येतो पाणी बॉटल. आणि ते गेले आणि माझ्यासाठी ते पाणी बॉटल घेऊन आले स्वतःहून जाऊन. म्हणजे एवढी माणसं चांगली असतात, काय काय माणसं खूप चांगली असतात. आणि मी त्यांना बोललो की तुमचं गुगल पे वगैरे द्या, मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतो. ते बोलतात की नको, पैसे नको, राहू दे म्हणून. तर मग म्हटलं की नको आजोबा, असं नको. तर मी एवढं जाऊन आणलं पाणी. तर मग खरंच खूप लोक चांगली असतात, काय काय लोक खरंच खूप चांगले असतात. मग म्हटलं आता त्यांच्याकडनं एवढं त्यांनी आपल्याला मदत केली, तर मग मी त्यांच्याकडनं एक चष्मा घेतला त्यांना थोडीफार मदत म्हणून. खरंच खूप चांगले होते ते आजोबा. असे माणसं खूप कमी भेटतात, देवासारखी माणसं भेटतात खूप. आणि मला जे पाहिजे होती, मला जे त्या कुर्त्यावरती जे ओढणी पाहिजे होती ती काय इकडे भेटली नाही. तर मग आता नो ऑप्शन, काहीतरी वेगळं ट्राय करावं लागेल. आता शॉपिंग तर आता झालेली आहे. आता फक्त टेन्शन एकच आहे, ते शिवायला कुठं टाकायचं. कारण की कापड तर घेतलेलं आहे, ते शिवून नाही देत, फक्त त्यांच्याकडे कापड भेटतो, शिवायला आपल्यालाच टाकायला लागेल. त्यामुळे आता बघू. आता मी निघालो आता या मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनला जाऊन मग आता घरी निघायचं आहे. खूप भारी शॉपिंग झाली. आता परतीचा प्रवास स्टार्ट. चलो बाय. फायनली घरी पोचलो. आजपर्यंत एवढाच होता ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा. नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाकेदार लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.